चेंडू आणि या सामन्याचं पंच म्हणून काम बघतील महेश साखरे आणि माझे काका विजय सावंत नावाजलेले पंच. गोलंदाजी मार करते शिवसंघर्ष संघाचा गोलंदाज, फर्स्ट गोलंदाज आनंद. आणि लाय संघाकडून स्ट्राईकला येतो रवी, नॉन स्ट्राईकला येतो अजय. चांगला असा टाकलेला चेंडू आणि मला वाटतं निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव घेऊ दिली नाही. दरम्यान पुढील चेंडू आनंद याचा, चांगला असा टाकलेला चेंडू रवीसाठी आणि चांगला असा फटका. बघूया किती धाव मिळतात त्या फटक्यावरती. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं दुसरीही धाव वैयक्तिकरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल आणि या 2 धावेने खातं उघडता येईल आहे संघाचं. दरम्यान पुढील टाकलेला चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने टोललेला चेंडू, चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषे पार, चौकार डीजे. तीन चेंडूंचा खेळ संपलेला आहे. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. गाडी आधी होती त्याच ठिकाणी लावायची आहे. सुशांत पवार, धन्यवाद. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुंदर असा टोळलेला चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुंदर होत आहे. दरम्यान एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू आनंद याचा. सुंदर असा टोळलेला चेंडू. क्षेत्ररक्षक हजर. सुंदर अशी फेकी करताना. दरम्यान एक धाव घेण्यात यशस्वी. 5 चेंडू. धावसंख्या झाली ती 8 धावा. दरम्यान पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आनंद याचा रवीसाठी. उंचावर मारण्याच्या नादात डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9 धावा.
उत्कृष्ट असा टोळलेला चेंडू क्षेत्ररक्षणात थोडं फंबल करताना पहिल्या चेंडूवर समाचार घेतल्या मंगेशाचा. उंचावर मारण्याच्या नादात डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्येत 1 ने भर. 2 चेंडू आणि 14 धावा. सागर कोरडे यांनी पाण्याची बाटली घेऊन यायची आहे. षटकातील पुढील चेंडू मंगेशाचा अजयसाठी. बघूया कशा समाचार घेतोय अजय. सुंदर असा टोळलेला चेंडू. चेंडू सीमारेषेच्या कडे वेगाने जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या झाली ती 18. दरम्यान षटकातील पुढील चेंडू मंगेशाचा. दिशेन अशी गोलंदाजी. दरम्यान षटकातील पुढील चेंडू मंगेशाचा. काहीचा मिस टायमिंग शॉट होता, त्यावर मात्र धावून पाहून 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 20 धावा. 4 चेंडू 20 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया कसा समाचार घेतोय रवी. उंचावर मारण्यात बीट होतोय फलंदाज रवी. खूप सुंदर अशी गोलंदाजी. कमबॅक करतोय गोलंदाज मंगेश. धावसंख्या जागीच. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. काहीशी दिशाहीन अशी गोलंदाजी करतोय मंगेश. अवांतर स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली ती 21 धावा. सुंदर असं झेल पकडलाय. खूप सामने खेळवायचे आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. रवीची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो नितेश.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आनंद. पहिला चेंडू आणि चांगला असा मारलेला चेंडू. चेंडू जाईल सीमारेषेपार. षटकार. येतील या 6 धावा. आनंदचा पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेला बॅटची कडे घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि आता मात्र अजयची खेळी संपुष्टात. पुढील चेंडू उंचावर मारण्याच्या नादात काहीसा मिस्टेक झाला आणि सुंदर असा प्रयत्न होता झेल घेण्याचा. मात्र डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्येने 28 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो नितेश. मोठे फटके मारण्यासाठी नावाजलेला असा फलंदाज नितेश. बघूया कसा समाचार घेतोय आनंद याचा. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली ती 29 रन्स. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. काहीसा उंचावून मारण्याच्या नादात बॅटची कडा घेऊन दरम्यान 1च धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 30 धावा. अजूनही तिसऱ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक. दरम्यान षटकातील पुढील चेंडू उंचावून मारलेला चेंडू. बघूया किती धावा येत आहेत. बीएसएन असा षटकार आलेला आहे नितेशाच्या बॅट मधून. धावसंख्या झाली ती 36. दरम्यान पुढील गोलंदाजी घेऊन आलाय तो सुरेश. बघूया काय किमया करतोय आपल्या संघासाठी. अवांतर 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 37 धावा. पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार सुरेशाला. बघूया पुढील चेंडू
सुंदर असा टोळलेला चेंडू संदेशाच्या बॅटमधून आलेला षटकार 6 धावांसाठी डीजे. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या झाली ती 43 धावा, 43 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. सुंदर असा टोळला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चेंडू जाणार सीमारेषे पार, चौकार. धावसंख्येत 4 ने भर होते. धावसंख्या आली ती 47 रन, 47 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. सुंदर असा टोळला चेंडू, त्यावर सुंदर असा जेल घेतला येतो आकाशाने. टाकून झालेत आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. संदेशची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो नितीन. फलंदाजांनी धावत पळत यायचंय डगआउट्स मध्ये. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुंदर असा टाकलेला चेंडू, त्यावर मात्र डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. एसटी रक्षकाच्या हाताला लागून गेलाय चेंडू, झेल काय पकडता नाही आली. दरम्यान धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली ती 48 रन, 48 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुंदर असा टाकलेला चेंडू काहीसा समजला नाही नितीन याला. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय नितीन. सुंदर असा टाकलेला चेंडू, कोणती धाव नाही. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 48 धावा, 48 रन. डीजे. सोनू शेवटचं आणि हाणामारीचं असं षटक असतं. सुंदर असा टोळला चेंडू, कोणताही क्षेत्ररक्षक नाही, त्यावर 4 धावा. धावसंख्येत 4 ने भर. शेवटच्या षटकातील 1 चेंडू दरम्यान षटकातील पुढील चेंडू सोनू याचा
बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय नितेश. फलंदाज बाद, दोन्ही पंच नावाजलेले असे पंच आहेत. नितेशची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो अजय. षटकातील पुढील चेंडू अजयसाठी. सुंदर असा मारलेला चेंडू, त्यावर आल्या 6 धावा. खूप सुंदर. धन्यवाद डीजे. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या आली ती 58 रन्स, 58 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुंदर असा टोलेला फुलटॉस चेंडू आणि चेंडू जाणार सीमारेषे पार. षटकार. फोर रन्स, 64 धावा. बघूया षटकारांची हॅट्रिक होते की नाही. षटकार मारायच्या नादात काहीसा मिसटाइम झालाय. धावून पळून 1 धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्येत 65 धावा. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया कसा समाचार घेतोय तो नितीन. धावसंख्या आली 1 ने भर. धावसंख्या आली 66 धावा. शिवसंघर्ष संघासमोर 67 धावांचं आव्हान ठेवलंय ते वैभव प्रतिष्ठान लाहे संघाने.
दीपक दोन्ही फलंदाज पाठवायचे धडाडीचे आपले. शिवसंघर्ष संघाचे धडाडीचे फलंदाज आनंद आणि रमेश दोघेही मैदानात. लाहे संघाकडून गोलंदाजी मार्कवर सचिन. दोन्हीही तुल्यबळ असे संघ. पहिल्या षटकातील पहिला चेंडू सचिन याचा आनंदसाठी. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय आनंद. सुंदर असा टाकलेला चेंडू, त्यावर डिक्लेअर स्वरूपात एक धाव. काहीशी संत गतीने सुरुवात करताना शिवसंघर्ष संघ. दरम्यान षटकातील पुढील चेंडू उंचावून मारण्याच्या नादात धावून पळून एक धाव. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत 1 ने भर. 2 चेंडू आणि 2 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सचिन याचा आनंदसाठी. सुंदर असा टोळलेला चेंडू आणि बेसेनेल चौकार. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या आली ती 6. 3 चेंडू 6 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. सुंदर असा टोळला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण लाहे संघाकडून. दरम्यान एक धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुंदर असा टोळला चेंडू, त्यावर मात्र डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आली ती 8 धावा. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा टोळलेला चेंडू, त्यावर मात्र पंच धावा. 2 धावा. धन्यवाद. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या ती 10 धावा. डीजे पुढील होणारा सामना
एकता कसारा वर्सेस पिंपळपाडा. एकता कसारा वर्सेस पिंपळपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय तो सुनील. बघूया षटकातील पहिला चेंडू. सुंदर असा चेंडू त्यावर लेग बाय स्वरूपात एक धाव. धावसंख्येत 1 ने वर. धावसंख्या ती 11 धावा. एक चेंडू 11 धावा. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. आनंदांना काहीसा समजला नाही. धावसंख्या जागीच. सुंदर असा टोळला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुंदर असा जेल. गडी बाद. डीजे रमेश आणि सुरेश. बघूया षटकातील पुढील चेंडू. अवांतर अशी एक धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या ती 12 धावा. 3 चेंडू 12 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. दरम्यान पुढील चेंडू. सुंदर असा चेंडू. काहीसा समजला नाही रमेश यांना. लेग बाय स्वरूपात एक धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली 13 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. एकता कसारा आणि पिंपळपाडा दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. काहीशी अवांतर असा चेंडू. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या ती 14 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. लेग बाय स्वरूपात एक धाव. डिक्लेअर स्वरूपात प्रंग. सुंदर असा चेंडू. त्यावर निर्धाव असा चेंडू. काहीसा समजला नाही रमेश यांना. दरम्यान एकता कसारा वर्सेस पिंपळपाडा दोन्ही संघांसाठी नाणेफेकीचा कौल करतील प्रमोदजी बागुल साहेब. त्यांना विनंती करतो दोन्ही संघांची नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 15 धावा. पिंपळपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचे निर्णय घेतला आहे. वैयक्तिक पहिले आणि सांघिक तिसरे षटक घेऊन आलाय तो रोशन. बघूया षटकातील पहिलाच चेंडू सुरेशसाठी. काहीशी दिशाहीन गोलंदाजी. अवंतर 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली ती 16 धावा. रोशन यास नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करावी लागणार. बघूया पुढील चेंडू. सुंदर असा चेंडू. काहीसा समजला नाही सुरेश यास. 1 चेंडू 16 धावा. दरम्यान पुढील चेंडू. सुंदर असा टोळलेला चेंडू. त्यावर धावून पळून 2 धावा. दरम्यान पुढील चेंडू. सुंदर असा चेंडू. त्यावर धावून 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्येला 19 धावा. मैदानास वादळ येताना बघूया. पंतांची टोपी काहीशी मैदानाच्या बाहेर जाताना आणि 4 धावांसाठी बघूया कोणत्या संघाचं वादळ होतं मैदानात आलेलं. लाहे संघाचं की शिवसंघर्ष संघाचं. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. सुंदर असा टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्या जागीच. धावसंख्या आले 19 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. उत्तुंग मारण्याच्या नादात निर्धाव. काहीसा समजलेला नाहीये. धावसंख्या जागीच. 5 चेंडू 19 धावा. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय रमेश. सुंदर असा टोळलेला चेंडू. त्यावर मात्र 6 धावा. धावसंख्येत 6 ने भर. बारा चेंडू आणि 42 धावांचं आव्हान शिवसंघर्ष संघासमोर. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलाय तो सचिन.
अजूनही 12 चेंडू आणि 42 धावांची गरज शिवसंघर्ष संघासाठी. दरम्यान पुढील चेंडू सुंदर असा टोळला चेंडू. चेंडू वन बाउन्स चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झाली ती 29 धावा. अजूनही 11 चेंडू आणि 38 धावांची गरज शिवसंघर्ष संघास. सुंदर असा टोळला चेंडू. त्यावर वन बाउन्स चौकार. धावसंख्येत 4 ने भर. डीजे सुंदर अशी फटकेबाजी करतोय तो सुरेश. रमेश आणि सुरेश दोघंही अजून मैदानात. बघूया 10 चेंडू आणि 34 धावा कशा प्रकारे जमवतात. दरम्यान षटकातील पुढील चेंडू चौकारांची हॅट्रिक होते की नाही. बॅटची कडा घेऊन गेला चेंडू 1 धावेसाठी डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली ती 34 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू 9 चेंडू आणि 33 धावा. खूप सुंदर असा रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत 1 ने भर. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 36 धावा. अजूनही 7 चेंडू आणि 31 धावांची गरज शिवसंघर्ष संघास. 1 चेंडू शिल्लक. काहीसा हेलिकॉप्टर शॉटचं प्रदर्शन करताना रमेश. मात्र डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली 37 रन. अजूनही 6 चेंडू आणि 30 धावा. डीजे सुरेल असं संगीत ऐकवायचंय. सुंदर असा टोळला चेंडू. त्यावर मात्र एकच धाव. अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 29 धावांची गरज शिवसंघर्ष संघास.
गोलंदाजी मार्कवर संदीप सज्ज. खूप सुरेख अशी फटकेबाजी करतोय सुरेश. बघूया पुढील चेंडू. सुंदर असा जेल पकडलाय निलेश यांनी. सुरेशची जागा सांभाळण्यासाठी चालले पंढरीजी भटाटे साहेब. बघूया आपल्या संघास कशा प्रकारे विजय मिळवून देत आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडू आणि 29 धावांची गरज शिवसंघर्ष संघास. दरम्यान षटकातील पुढील चेंडू संदीप याचा. सुंदर असा टोळला चेंडू. त्यावर एक धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली 39 धावा. 3 चेंडू आणि 28 धावांची गरज. सुंदर असा टोळला चेंडू. त्यावर सुंदर अशी जेल अजय यांच्या मार्फत. हॅलो. यानंतरचा होणारा सामना पिंपळपाडा वर्सेस एकता कसारा. पिंपळपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे व क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते एकता संघाला. एकता संघ आपलं
क्षेत्ररक्षण लावायचं आहे व पिंपळपाडा संघ आपण फलंदाज तयार ठेवायचे आहेत.